यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 535 गावांमधील 41,556 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। 36,000 हेक्टरवरील पेरलेलं सोयाबीन, कापूस, तूर पिकं आणि बागायती बहुवार्षिक फळपिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। या नुकसानीचा पंचनामा करून 31,55,00,000 रुपयाचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं शासनाकडे पाठवलाय। आता ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। साहेब, पंचनामे झाले, 80% आमचं नुकसान झालेलं आहे साहेब, पण शासनानं काही आतापर्यंत आमच्याकडे लक्ष नाही दिला। बस आम्हाला लवकरात लवकर विमा भेटला पाहिजे साहेब, आणि याची आम्हाला शासनाकडून मदत भेटली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे साहेब। हो, नुकसान भरपाई भेटलाच पाहिजे साहेब आम्हाला। अतिवृष्टी झाली, खूप प्रमाणात कपाशीचं नुकसान झालं, त्यामध्ये पीक विम्यासाठी त्रास झाला शेतकऱ्यांना, आणि नुकसान भरपाईच्या नावावर काहीच मिळालं नाही अजून शेतकऱ्यांना। आणि आमच्या इथले शेतकरी त्या सेतू केंद्रामध्ये जवळजवळ त्रस्त झाले। परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांची की आज रोजी पावसाने पुन्हा दडी मारली, आणि दडी मारल्यामुळे पाऊस शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे। तर बाधित गावं आहेत 535, बाधित शेतकरी आहेत 41,556, बाधित क्षेत्र आहे 36,135 हेक्टर, आवश्यक निधी आहे 31,55,00,000 रुपये।